नमस्कार. माझं नाव पूनम हवळे. मी आपुलकी व्हेज नॉन-व्हेज या हॉटेलची ओनर आहे आणि मला आता येत्या ऑगस्टमध्ये 2 वर्ष कंप्लीट होतील. मी येत्या म्हणजे 2 वर्षापासून आपल्या सेवेत आहे. व्हेज नॉन-व्हेज खाणारे माझ्याकडे खवय्ये अतिशय चांगल्या प्रमाणे मला कस्टमर माझं वाढलेलं आहे. छान रिस्पॉन्स भेटला 2 वर्षात. रिस्पॉन्स असा छान आहे. हळू-हळू करत मला ग्रोथ व्हायला थोडी वेळ लागली. पहिले 6 महिने तर कस्टमर नव्हता. 6 महिन्यानंतर जसं बिडकीन आता जवळपास चित्तेगाव बिडकीनचेही माझ्याकडं फॅमिली कस्टमर आहेत, की जे येतात, रेग्युलर येतात आणि पहिले ते स्वतः खाऊन गेले, पार्सल नेले आणि आता ते म्हणजे माझे रेग्युलर कस्टमर. कुठल्या डिश? डिशेसमध्ये आपले व्हेज, नॉन-व्हेज आणि थोडंफार चायनीज. नॉनव्हेज मध्ये काय काय? नॉनव्हेजमध्ये मटन थाळी, चिकन थाळी हे 2च आहेत थाळ्यामध्ये आणि मग चिकनमध्ये आहे बाकी स्टार्टर बिटर भरपूर आहे. तर थाळी आमची जास्त जाते महाराष्ट्रीयन थाळी, चिकन थाळी, मटन थाळी आणि त्यातल्या त्यात काळा रस्सा. माझा इथला काळा रस्सा लोक चांगल्या चवीने आवडीने खातात. एक स्पेशल आहे तुमच्याकडे? स्पेशल आमचं मटन थाळी, चिकन थाळी. रोटी वगैरे मध्ये काय आहे? रोटी बाजरीची भाकरी, चपाती, तंदूर रोटी, नान सगळंच आहे आणि रोटी आपली भाकरी ज्वारी बाजरीचे मी म्हणजे स्वतः दळून आणणं वगैरे ते मी स्वतःच बघते आणि एक लेडीज असल्यामुळे मला माहिती आहे किचनचं कसं असलं पाहिजे, त्याच्यामुळे ते माझ्या देखरेखीखाली चालतं. ते शेफ वगैरे तुमचे इकडेचे आहे की बाहेरचे? नाही, एक्सपिरियन्स आहे. चांगल्या हॉटेलमध्ये त्यांना झालेला एक्सपिरियन्स आणि त्यांनी आता अजून 2 जण न्यू कमर आहेत. असे 3 शेफ आहेत माझ्याकडे. किती लोक? स्टाफ तसा 9 लोकांचा आहे माझा. 3 शेफ, 3 वर्कर्स आहेत. मावशा आहेत 2, 3 मावशा आहेत तशा. संध्याकाळी भांड्याला पण जरा जास्त पडतात तर मावशी पण आहे आणि 3 वेटर. हॉटेलची स्वच्छतेबद्दल काय सांगणार? स्वच्छतेबद्दल आधी मी तर म्हणेल तुम्ही आधी पाहून घ्या आणि मग माझ्या स्वच्छतेबद्दल मला सांगायची गरज नाही पडणार. ते एक टाइम मध्ये किती लोक येऊ शकतात? ॲट अ टाइम 30 ची कॅपॅसिटी आहे. म्हणजे 30 चेअर्स आहेत आमचे. 10 टेबल आणि 30 चेअर्स आहेत. तर 30 आणि छोटे मोठे माझे इथं कार्यक्रम बर्थडे एक 2-4 फॅमिलीचे असे बर्थडे झालेले छोट्या फॅमिलीचे होऊ शकतात. इव्हेंट वगैरे पण चालतो? इव्हेंट छोटे मोठे चालतात. 50 लोकांच्या आतच, त्याच्यावरती नाही करू शकत. आणि जे माझे 1-2 बाहेरगावचे शाळेची ट्रिप आलती, मी त्यांच्यासाठी बाहेर मंडप टाकून, तुम्ही माझी इन्स्टाल रील पाहिली असेल तर मी त्यांना बाहेर मंडप टाकून मी 150 मुलांचा ऑन द स्पॉट म्हणजे त्यांना हे दिलं होतं. फक्त 1 तास आधी त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना मंडप टाकून पूर्ण मुलांचं 150 मुलांचं हे केलं होतं, जेवणाची सोय केली होती. इव्हेंट बुक करण्यासाठी काय थोडा 1-2 दिवस पहिले? मग आता केटरिंगचंही मी आता जस्ट माझ्या मागच्याच आठवड्यामध्ये 27 तारखेला एक कॉलनीमध्येच एक इव्हेंट झाला. त्याची पूर्ण केटरिंग घेतली. ते केटरिंगही मी घेते. समजा ऑर्डर असेल तर या 5 किलोमीटरच्या आसपास जवळपास मी घेऊ शकते ऑर्डर, कारण माझं इथून पोच नेण्याची सोय होती तेवढी. त्यामुळे फॅमिलीसाठी तसं अजून आता 2 गाळे होते आणि आता बाजूचं आम्ही आता जस्ट घेतलं. माझा प्लॅन आहे थोडंसं बाहेर, आताच विटा आल्यात, बाहेर थोडंसं मुलांना खेळण्याचं करायचंय आणि बाहेर व्यवस्थित वॉशरूम ते असावं सुलभ व्यवस्थित. त्या हिशोबानेच लोक थांबतात, कारण माझा पैठण रोड हा हायवे येतो, तर इथून येणार जाणार बाहेरगावचे लोक बरेच येतात. त्याच्यामुळे त्या हिशोबाने थोडंसं मला आता बाहेरचं डेव्हलप करायचंय आणि थोडं बैठक कमी पडायला लागली आता, तर ते बाजूलाही वाढवायचे. ते छत्रपती संभाजीनगर लोकांना काय आवाहन करणार तुम्ही? छत्रपती संभाजीनगरच्या ग्राहकांना हेच आहे की या एकदा थाळी माझी अवश्य टेस्ट करा आणि तो एकदा आलेला व्यक्ती माझ्याकडे परत परत येतोच, ते मला सांगायची गरज नाही. ते ऑनलाईनची पण सुविधा? ऑनलाईन नाही ठेवलं मी सध्या, कारण मला कसं अजून माझा नवीन एक्सपिरियन्स आहे. ऑनलाईन चालू करायचं आणि इथं ऑफलाईनला जर व्यवस्थित पुरवठा नाही झाला तर मग ते काय चुकवलं. म्हणून मी करेल, पण अजून सध्या तरी मला अजून वर्षभर नंतरच्या प्लॅनमध्ये येते पुढे. तर मला ऑफलाईन अशी सेवा करायची की लोक मला लांबून, माझ्या सिटी पण म्हणजे N7 तिकडनं पण लोक येतात. चिकलठाण्यावरचे माझे कस्टमर आहेत 1-2, तिथे येतात. ते रील्स बघून आलेले, काही गुगलवरून आलेले आणि बाहेरगावचे असे 1-2दा अशा ट्रिप आल्या होत्या की बस भरून आली, पण त्यावेळेस आम्ही म्हणजे त्या वेळेत ॲडजस्ट करून त्या लोकांना म्हणजे हे होणार नाही, त्रास होणार नाही असं करून आम्ही सेवा पुरवली. आतापर्यंत तरी पुरवली आणि इथून पुढे नाही पुरवल. अजून मला स्टाफ वाढवावं लागलं तर वाढवेल अवश्य. हॉटेलचं टायमिंग आपलं आहे सकाळी 10 वाजता आपण हॉटेल उघडलं जातं
तर सकाळी वेटर आणि मावशी पहिले येते 10 वाजता. एक दीड तास त्यांची साफसफाई चालते आणि मग 11 नंतर आपलं डायनिंग चालू होतं, कारण मग कुक तेव्हा येतात. 1 तास सकाळी जातोच सफाईला, साफसफाईला. आणि संध्याकाळी रात्री आपला म्हणजे दिवसभर चालू असतं, दुपारी काही बंद नसतं. रात्री थेट आपलं 10:30ला डायनिंग क्लोज होतं. 11 पर्यंत आमची पूर्ण क्लोज होतं हॉटेल. आणि आपला ॲड्रेस म्हणला तर पैठण रोडला, छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण रोड, मातोश्री वृद्धाश्रमच्या अपोजिट कांचनवाडीमध्ये. कोणाही आपुलकी म्हणलं तर आता जवळपास माझा स्टँडच झालेला आहे. कोणी इथं रिक्षावाल्यालाही आपुलकी हॉटेल म्हणलं तर सोडतो. कोणाला इव्हेंट वगैरे बुक करायची तो हॉटेलचा नंबर आहे का? हा, हॉटेलचा नंबर आहे, आपलं कार्ड आहे, माझं इन्स्टाला पेज पण आहे हॉटेल आपुलकी नावाने. तर त्याची आयडी या नंबर सांगू शकता? हॉटेल हे आपुलकी, हॉटेल आपुलकी या नावाने माझं इन्स्टाला पेज आहे. तर तुम्ही नक्की या आणि एकदा अवश्य भेट देऊन खात्री करा.